मित्रांनो, आयुष्य एक प्रवास आहे. प्रत्येक पाऊल नवीन शिकवण देतं. खरे यश तेव्हाच मिळतं जेव्हा मेहनत आणि प्रामाणिकपणा एकत्र येतात. संकट ही संधी असतात, फक्त त्यांना सामोरं जाण्याची हिंमत ठेवा. मन शांत असेल तर प्रत्येक समस्येचं समाधान सापडतं. इतरांना आनंद द्या, तुमचा आनंद आपोआपच वाढेल. वेळ हा सर्वात मोठा गुरु आहे. तो सर्व काही शिकवतो. स्वप्न तीच खरी जी झोपेत नाही तर मेहनतीने पूर्ण होतात. प्रत्येक नवीन दिवस एक नवीन संधी घेऊनच येतो. जो दुसऱ्यांसाठी जगतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. खरं सौंदर्य हे मनात असतं, चेहऱ्यावर नाही. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला हमखास 2 बक्षिसे मिळतात. एक म्हणजे विरोध, दुसरी म्हणजे टीका. स्वतःशी प्रामाणिक राहिलो की नशिबाची चिंता राहतच नाही. आपण चाललोय त्या वाटेशी एकनिष्ठ असलो की अडथळ्यांची पर्वा राहत नाही. उदंड प्रेम करावं आणि दुसऱ्यावर प्रचंड विश्वास ठेवावा. चांगुलपणाने वागण्याबाबत स्पर्धा त्या मानाने कमीच असते. त्यामुळे त्या मार्गाने जरूर जावं. कष्ट आठवल्यावर मिळालेल्या सुखाची गोडी ही अधिकच वाढते. निष्ठावंत लोकांचे शरीर हे नेहमी कष्टापुढे झुकते, भ्रष्टापुढे नाही. माणसाचा मोठेपणा हा त्याच्या वयावर नव्हे तर त्याच्या विचारांवर आणि कर्तृत्वावर अवलंबून असतो. चुकलो असलो की स्वतःला बरोबर दाखवणं खूप सोपं असतं, पण आपण बरोबर असताना स्वतःला बरोबर सिद्ध करणं मात्र सर्वात अवघड असतं. सुख तुम्ही कोणालाही वाटावं, पण दुःख नेहमी फक्त विश्वासाच्या माणसाला सांगावं. माणसाला गरज पडली की आठवण येते. माणसांची गरज संपली की अडचण निर्माण होते. हा काही लोकांचा स्वभाव गुण असतो. वेळ हा असा एक तराजू आहे जो वाईट काळात आपल्या माणसांचं वजन आपल्याला बिनचूकपणे दाखवतो. ज्या 2 माणसांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जगातल्या दुसऱ्या कोणत्याच माणसाची गरज लागत नाही, तिथेच खरं प्रेम नांदत असतं. रस्ता चुकणं चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून सुद्धा पुन्हा त्याच रस्त्याने चालणं हे मात्र नक्कीच चुकीचं ठरू शकतं. कमाईचा अर्थ फक्त धन कमावणं असा होत नाही, तर अनुभव, नाती, मान सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात.